नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी.एड सेकंड सेमिस्टरच्या मराठी मेथड या विषयाच्या विद्यापीठाची प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देते आहे। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया बी.एड सेकंड सेमिस्टर मराठी मेथडॉलॉजीची प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। This question paper contains 2 printed pages. कोड आहे PC 16 in bracket 1 2023 Faculty of Interdisciplinary Studies B.Ed First Year Second Semester Examination जानेवारी 2024 Pedagogy of School Subject मराठी Methodology हा पेपर झाला होता ट्यूजडे 9 जानेवारी 2024 ला। टाइम ड्युरेशन होतं 10 AM to 12 noon म्हणजे सकाळच्या 10 वाजेपासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत। टाइम 2 hours, मॅक्झिमम मार्क्स 50। तर 50 मार्काचा 2 तासाचा हा पेपर आहे। सुरुवातीला सूचना, फर्स्ट प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। दुसरी प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणते 2 सोडवा। तिसरी प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणते 2 सोडवा। पहिला प्रश्न आहे थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 4 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक टिप ही 2.5 मार्काला आहे। अ प्रमाण भाषा, ब घटक नियोजन, क कथाकथन पद्धती, ड आंतरजाल किंवा इंटरनेट आणि ई मराठी शिक्षक संघटनेची गरज। या 5 पैकी कोणत्याही 4 टिपा तुम्हाला 2.5 मार्कासाठी म्हणजे 10 मार्कासाठी लिहायच्या आहेत। त्याच्यानंतर दुसरा निबंध वजा प्रश्न आहे मातृभाषा मराठीचे महत्त्व स्पष्ट करून प्रथम भाषा मराठीचा इतर शालेय विषयांशी असणारा समवाय स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया। दुसऱ्या पेजवर काय पहा, तिसरा प्रश्न वार्षिक नियोजन म्हणजे काय। वार्षिक नियोजन म्हणजे काय, शिक्षण प्रक्रियेमध्ये वार्षिक नियोजनाची गरज व महत्त्व स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। चौथा प्रश्न पाठ नियोजनाच्या पायऱ्या सांगून प्रभावी अध्यापनासाठी पाठ नियोजनाची आवश्यकता स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। पाचवा प्रश्न अध्यापन पद्धतीचे वर्गीकरण करून कोणत्याही 2 पद्धतींचे सविस्तर स्पष्टीकरण करा। 10 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे। तर दुसरा तिसरा चौथा याच्यामधून कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि 5वा 6वा 7वा याच्यामधून कोणतेही 2 सोडवायचे आहेत। तर 6वा प्रश्न असा आहे शिक्षक शिक्षणाचे प्रकार स्पष्ट करून सेवापूर्व प्रशिक्षणाचे स्वरूप, उद्दिष्टे व फायदे लिहा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। 7वा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार शिक्षकांसाठी केलेल्या शिफारसी सांगून त्याची आवश्यकता स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। त्याच्यामध्ये दुसरा तिसरा चौथा यापैकी 2 आणि 5वा 6वा 7वा यापैकी 2 असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे। तर एक अभ्यासासाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे, गेस म्हणून नाही। तर याचा अभ्यास करा, प्रश्न लिहून काढा, तुमच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन घ्या। धन्यवाद। परीक्षेसाठी शुभेच्छा।